मोकळी सुटसुटीत साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी एक ट्रिक आपण वापरणार आहोत। तर रात्रभर साबुदाणा भिजत घातला होता, तर पाणी 1 इंच वरती ठेवायचं, म्हणजे साबुदाणा छान भिजला जातो। एक मोठा चमचा मी तूप टाकलेला आहे, तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता। 4-5 हिरव्या मिरच्या, 2-3 सुक्या मिरच्या तुपामध्ये छान अशा तळून घ्यायच्या आहे। त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचा जाडसर असा कूट आहे ना, तो तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे। यामुळे साबुदाणा खिचडी आहे ना, ती खूप मोकळी सुटसुटीत, एकमेकाला बिलकुल साबुदाणे चिटकत नाही तुपात जर शेंगदाण्याचा कूट परतवला तर। 1 चमचा साखर आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला एक मोठा उकडलेला मी बटाटा यामध्ये टाकून घेणार आहे, त्यामुळे साबुदाण्याला खिचडीला अजूनच छान चव येते। अशा प्रकारे तुम्ही ही छान अशी परतवून घ्या आणि झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे। पुन्हा 2-3 मिनिटं वाफवून अशी 10 मिनिटातच खिचडी तयार होते। तर चला, तुम्ही आता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।